नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहे. खूप पारंपरिक रेसिपी आणि जुनी रेसिपी देखील आहे आणि हेल्दी देखील आहे. त्यासाठी जे काय साहित्य लागते एकदा बघूया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. आता मी सेम वाटीनीच सगळे घेतलेलं आहे. 1 वाटी चना डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि जिरं अजवाईन 1 चमचे घेतले आणि 1 हळकुंड घेतले. तसंच अर्धा किलो गहू, अर्धा किलो ज्वारी सेम घ्यायचं आहे. ज्वारी आणि गव्हाचं प्रमाण सेम घ्यायचं आहे. आता गहू आणि ज्वारी गावाकडून आले होते म्हणून मी सगळं निवडून पाकडून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि सगळं ड्राय इन्ग्रेडियंट स्वच्छ करूनच घ्यायचं आहे आपल्याला. आता गहू आणि ज्वारी दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे भाजायचं नाही आणि आपल्याला सगळं डाळी भाजून घ्यायचं आहे. ज्वारी आणि गहू दोन्ही मिक्स करून मी आता साईडला ठेवले. भाजण्यासाठी एका कढईत मूग डाळ, चना डाळ, हरभऱ्याची डाळ आणि त्यानंतर तांदूळ देखील मी ह्याच्यातच घालून भाजणार आहे. सगळं साहित्य मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघू शकता तुम्ही, हलकं असं लालसर कलर आलेला आहे. जास्ती करपून घ्यायचं नाही. माझं थोडंसं फिरवण्यात कमी जास्त झालं त्यामुळे थोडंसं करपलेलं आहे. तर आता हे हळकुंड घेतलेलं आहे. हळकुंड आपल्याला फोडूनच टाकायचं आहे दळायला देताना. असे तुकडे करायचं आणि तुकडे करून त्याच्यात घालायचे आणि जिरं, अजवाईन, हळकुंड हे सगळं मी थोडंसं हलकं गरम असतानाच मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हलकं गरम असतानाच हे सगळं साहित्य आपल्याला ज्वारीमध्ये मिक्स करून घ्यायचे. गहू आणि ज्वारी मिक्स करून ठेवलं होतं ना, त्याच्यातच मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे. आता हे पूर्णपणे थंड झाले. मी 1 ते 1.5 तास ठेवलं होतं फॅनच्या खाली. पूर्ण थंड झालेलं आहे. आता हे दळायला द्यायचं आहे. आता दळून आणलेलं पीठ आहे हे. आता दळायला देताना सुद्धा गिरणीवाल्याने सांगायचं हे धपाट्याचं पीठ आहे, थोडंसं जाडसरच असू दे. जसं आपण ज्वारी दळतो ना तसं. गव्हाच्या पिठासारखं एकदम बारीक नाही दळायचं, ज्वारीसारखं दळायचं. आता दळून आणलेलं पीठ मी चाळून घेते. थोडंफार काय जे काही उरलं तरी ते चाळणीत राहील म्हणून. आता वरनं थोडंसं मीठ घालते, लाल मिरची पावडर घालते. तुम्ही हवं असेल तर ह्याच्यात कोथिंबिरी आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूणची असं ठेचा बनवून देखील तुम्ही घालू शकता. मी पारंपरिक पद्धतीने कसं बनवते ना तसं तुम्हाला हे दाखवते आणि कांदा देखील घालते. ते जसं थालीपीठ थापतो ना तसं थापता येते तर सगळं साहित्य घालून. आता मी फक्त लाटून दाखवते तुम्हाला, चपाती कसं लाटते तसं. आता हलकंसं गरम पाणी घातलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गटसर असं गरम पाण्यानेच पीठ मळायचं आहे. अजिबात थंड पाणी वापरायचंच नाही. आता अशी पिठाची गोळा म्हणून एक 10 मिनटं साईडला ठेवू. पीठ चांगलं मुरले की चांगलं होते. तर आता पीठ चांगलं मुरलेलं आहे. थोडंसं सुकी पीठ लावायचं, गव्हाचे पीठ लावायचं आणि जसं आपण चपाती लाटतो ना तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. ही रेसिपी आमच्याकडे जास्ती करून आषाढी महिन्यात बनवलं जातं. तसंच गरोदर स्त्रियाची डोहाळे पुरवण्यासाठी देखील ही रेसिपी बनवलं जातं. आता हे पुण्यात कोणत्या नावाने ओळखलं जातं मला प्लीज कमेंट करा आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. एकदा ही पीठ बनवून ठेवलं ना 15 ते 20 दिवस काहीच होत नाही. तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी लवकर उठून तुम्ही बनवू शकता. आणि कसं ह्याच्यात थोडंसं पीठ मळताना कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची ठेचा, जिरा, अजवाईन, तीळ घालून बनवणार खूपच छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आता हे धपाटी लाटून झालेलं आहे. आता मी एक साईड चांगलं भाजले की दुसरी साईड असं पलटून घ्यायचे आणि आता हे पलटून घेतलेल्या साईडला अशा पद्धतीने तेल लावायचे. ब्रश असेल तर ब्रशनी लावू शकता, नाहीतर मी इथे कॉटनचं छोटंसं कापड घेतले त्याच्याने मी असं लावते. आता ह्या साईडला ज्या साईडला आपण तेल लावलं ना त्या साईडला पलटायचं नाही. आता खालचं साईड एकदा चांगलं भाजून झालं ना तव्यातनं काढून घ्यायचं. एकदम मौसूत अशी खमंग धपाटे म्हणून तयार होतात. ही धपाटे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, नाहीतर वरण असते ना वरणासोबत पण खूपच छान लागते खायला. जास्ती करून आमच्याकडे तर वरणासोबतच खाल्ले जातात आणि जे काही भाजी असेल त्या भाजीसोबत पण खूप छान लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. बाय.